हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आणखी एक खूपच सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत। तर इथं बघा गुलाबी रंगाचा हा पीस आहे, त्यावरती मी अस्तरही कट करून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भागही आपण कट करून घेतलेला आहे। आणि आता आपण अस्तरचा गळा कट करून घेऊयात। तर 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून गळा उंची आहे 9 आणि थोडासा डीप नेक आपण म्हणू शकतो असा हा गळा मी तयार करणार आहे। बघा, गळा उंची आहे 10 आणि खालील गळा रुंदी मी ठेवलेली आहे 2.25, म्हणजे डीप नेकच आहे हा। थोडासा पसरट असा गळा हा राऊंड नेक मध्ये होणार आहे। आणि आता आपण तो कट करून घेऊया, पण त्याआधी आपल्याला जे पॅचवर्क ह्या ब्लाउजला करायचं आहे तर त्याचं पण आपण मार्किंग करून घेऊया। तर छोटंसं पॅचवर्क आणि मणीवर्क असं हे ब्लाउजचं डिझाईन होणार आहे। बघा, खूपच सुंदर आणि लेटेस्ट अशी ही डिझाईन आहे, एकदम नवीन प्रकारची डिझाईन ही बनणार आहे। बघा, तर आता मी पहिल्यांदा गळा रुंदी प्रमाणे गळा कट करून घेते आणि त्यानंतर आपण जे पॅचवर्क करणार आहोत तर ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीनं तर हा झाला आपला अस्तरचा पाठीमागचा गळा रेडी। तर जे आपण पॅचवर्क बनवणार आहोत ते आपल्याला जे ब्लाउजचं काट असतं त्यामध्ये ते आपल्याला बसवायचं आहे। तर त्याचं मार्किंग तुम्हाला माहितीच आहे कसं करायचं आहे, पण मी आणखी एकदा दाखवते। बघा, अशा प्रमाणे घडीला घडी ठेवून आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि आपला जो तयार गळा होणार आहे म्हणजे 2.25 इंच इतकी गळा रुंदी आणि 10 इतकी उंची, तर त्याप्रमाणे गळ्याचा आकार हा आतला तयार तसाच झाला पाहिजे। आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला मात्र अर्धा इंच इतकं मार्जिन ठेवून किंवा 1/2 इंच इतकं जास्तीचं मार्जिन ठेवून ही पट्टी कट करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीनं तर ही आपल्याला पॅचसाठी अस्तरचं कापड एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। बघा, कारण आपण जे कट केलेलं आहे तो शिलाई वगैरे दिल्यानंतर गळा मोठा होतो आणि ते मग पॅच कमी पडतं, यासाठी थोडंसं मोठ्या आकाराचं हे पॅचचं अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि गळा आहे त्या नेहमीप्रमाणे कट करून घ्यायचा आहे। बघा, तर आता हे अस्तरचे जे आपण कटिंग केलेलं आहे ते आपल्याला ठेवायचं आहे काठाच्या जॉईंटवर। आणि काठाला तुम्ही बघू शकता इथं मी मधल्या ठिकाणी एक छोटासा जॉईंट देऊन घेतलेला आहे, त्यामुळे आपली गळ्याची गळा रुंदी तयार होते। तर तो आता मी पॅच तयार करून ठेवून टाकलेला आहे। उलटसुलट पद्धतीनं तो पॅच तयार करायचा असतो। तर आता मी इथं गळ्याची जी टिप असते आपली, गळा जो तयार होतो गळ्याचा आकार, ते मी टिप मारून घेत आहे। बघा, उलटसुलट पद्धतीनं। आणि आता मी त्यावरनं दाब टिप घेत आहे, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी थोडं कट करून, म्हणजे जे तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं आहे तितकंच मी यामध्ये व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। बघा, तर आता तिन्ही बाजूने आपल्याला नेहमीप्रमाणे टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे। बघा, आता अशा पद्धतीनं आपला पाठीमागचा भाग हा रेडी झालेला आहे। तर बघू शकता एकदम गोल असा एकसारखा गळा आलेला आहे। बघा, तर आपल्याला थोडे छोटे छोटे डिझाईन्स ही गळ्याला लावायचे, तर त्यासाठी बघा मी असे 2-2 किंवा 1.5 इंचाचे चौकोन तयार करून घेतलेत कट करून। आणि आता त्याचा आपण समोसा तयार करायचा आहे, नेहमी करतो त्याप्रमाणेच, पण 3 घड्या घालायचे आहेत। बघा, अशा पद्धतीनं नेहमीच्या समोस्याला आपण 2 घड्या घालतो, पण ह्याला आपल्या 3 घड्या घालायच्या आहेत। तर असे त्रिकोण आपल्याला भरपूर तयार करून घ्यायचे, पूर्ण राऊंड गळ्याला पुरतील इतके आपल्याला करून घ्यायचे। तर ही गुलाबी साडी होती आणि त्यावरती हे निळ्या कलरचं पॅच जोडायला त्यांनी दिलेलं होतं, तर त्यासाठी मी ते घेतलेलं आहे। बघा,
तर अशा पद्धतीने मी सगळे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण जो राऊंड गळा तयार केलेला आहे तर त्याला आपल्याला हे त्रिकोण जोडून घ्यायचे आहेत। तर त्रिकोण कसे जोडून घ्यायचे आहेत बघा, वरच्या बाजूला घडी आणि खालच्या बाजूला त्याचं ओपन तोंड मी असं सोडलेलं आहे त्या त्रिकोणी समोस्यांचं, आणि त्याप्रमाणे मी एकानंतर एक अशी लावून घेत आहे। एका अंतरावर एका उंचीची आपल्याला लावून घ्यायची आहेत बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे त्रिकोण जॉईंट करून घ्यायचे आहेत। थोडासा वेळ लागतो या डिझाईनला, पण डिझाईन इतकी सुंदर आणि नाजूक अशी तयार होते, तर तुम्ही बघालच नंतर। तर तुम्ही बघू शकता मी एकदम एका अंतरावर त्रिकोण लावलेले आहेत आणि एका उंचीचे बाहेर काढलेले आहेत बघा, म्हणजे लहान मोठे असे त्रिकोण सोडलेले नाही आहेत। तर आपण हे जे मगाशी पॅच तयार करून मी ठेवलं होतं ते आता आपण पॅच ह्याला आतल्या बाजूने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे त्यावरती आपले जे निळे त्रिकोण आहेत ते त्यावरती उठून दिसतात बघा। तर समान अंतरावर राऊंड गळ्याला एकदम व्यवस्थित टाचणीने आपल्याला ते पॅच टक करून घ्यायचं आहे, सगळीकडे समान अंतर राहील अशा पद्धतीनं। आणि आता आपल्याला त्यावरून टिप देऊन घ्यायची आहे बघा। तर पॅच खालच्या बाजूला व्यवस्थित शिलाईत येते का याची पण आपण काळजी घेत घेत टिप मारून द्यायची आहे बघा। तर अशा पद्धतीने आपलं पॅच हिलावून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही एकसारखा गळा आलेला आहे, कुठे कमी जास्त अंतर नाही, एकदम राऊंड मध्ये। तर आता आपल्याला पहिल्यांदा याची कमरपट्टी करून घ्यायची आहे डाची पाडून। तर डाची साठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण कमरपट्टी लावून घेऊयात। तर डाची या एकदम छोटे छोटे केलेले आहेत, कारण गळा मोठा आहे यासाठी जास्त उंचीच्या डाची ठेवलेल्या नाही आहेत। आणि आता आपण लावून घेऊया कमरपट्टी। तर अस्तरची कमरपट्टी नेहमीप्रमाणे आपण जॉईंट करून घ्यायची आहे। अस्तरची कमरपट्टी लावल्यामुळे बघा फिनिशिंग खूपच मस्त येतं बघा अशा पद्धतीनं। आता कमरपट्टी लावून झालेली आहे, आपला पाठीमागचा भागही पूर्ण तयार झालेला आहे। तर आपल्याला लावायचे आहेत आता लटकन लावून घेऊयात आपण पहिल्यांदा, कारण नंतर जर आपण यावरती मणी वर्क केलं तर आपल्याला मशीन खाली एखादा मणी येऊन तुटायची शक्यता असते, त्यासाठी मी पहिल्यांदाच लटकन लावून घेत आहे बघा। तर लटकन पण लावून झालेलं आहे। तर आता आपण सेंटर पॅच जे आहे ते पण बनवणार आहोत। तर मगाचे चौकोन जे केलेले शिल्लक राहिले होते त्याचे मी त्रिकोण तयार करून घेत आहे बघा। त्रिकोण म्हणजे दोनच घड्यांची त्रिकोण ही मी समोसा तयार करून घेत आहे आणि त्यांना टिपा मारून घ्यायचे आणि त्याचं एकदम छोटंसं असं आपल्याला सेंटर पीस म्हणजे फुल तयार करायचं आहे। तर सुई दोरा घेऊन आपल्याला ते छोटे छोटे त्याला धाव दोरा घालून त्याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि पाकळ्या करत करतच आपलं फुलही तयार होतं बघा अशा पद्धतीनं। तर इथं मी 5 पाकळ्यांचं फुल तयार करत आहे बघा। तर ते आणि व्यवस्थित सरळ करून चांगलं ते फुल टक करून घ्यायचं आहे, म्हणजे लॉक करून घ्यायचं आहे बघा एका ठिकाणी राऊंडमध्ये, आणि चांगलं मजबूत असं शिवून घ्यायचं आहे। आणि आता शिवून झाल्यानंतर आपण हे लावणार आहोत सेंटर पीस ब्लाऊजला, आणि लावून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक शोचं बटन सुद्धा लावावं लागणार आहे बघा। तर इथं बघा सेंटरला मी तो लावून घेतो बो। एकदम मजबूत असं आपल्याला टक करून घ्यायचं आहे, कारण नंतर ते लूज पडतं वगैरे निघून पडतं असं होऊ नये यासाठी। आणि आता आपल्याला लावायचं आहे मध्ये एक शोचं बटन।
तर बघा इथं आपलं बटनसुद्धा लावून झालेलं आहे. बटनाला पण भरपूर टाके देऊन घ्यायचे आहेत बघा आणि एकदम मजबूत ते बसवून टाकायचं आहे. तर आता आपण राहिलेलंच आहे आपलं फायनल टच आहे तो आपण देऊन घ्यायचा आहे. तर इथं बघा जे त्रिकोण होते ते मी कसे बसवून त्याचा चौकोन खालच्या बाजूला त्याचं टोक जुळवून कापडावरती त्यापासून चौकोन तयार केलेला आहे आणि त्याच्या एका कोपऱ्याला आपल्याला एक मणी लावत असं डिझाईन करायची आहे. बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी नाजूक अशी डिझाईन ही होते. आणि कॉन्ट्रास्ट जर कलर तुमच्या ब्लाऊजचा असेल 2 कलरमध्ये ब्लाऊज असेल तर ही डिझाईन खूपच सुंदर दिसते बघा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मी आता पूर्ण गळ्याला मणी हे लावून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीनं. हे त्रिकोण तुम्ही बघू शकता किती एकसारखे एकाच आकाराचे आणि छानच सुंदर अशी नाजूक डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि डिझाईन आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.